नमस्ते, किचन स्टोरी मराठी रेसिपी या चॅनलवर तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे आम्ही द्राक्षाची जेली बनवायची आहे आपल्याला। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असे द्राक्ष आणलेले आहेत। आता बाजारात भरपूर द्राक्षे सुरू झालेले आहेत आपले, त्याच्यामुळे हे द्राक्ष आणलेले आहेत आणि बरेच द्राक्ष आणलेले होते। बनवणार आहे आज द्राक्षाची जेली। आता ह्याला आपण चांगलं मीठ टाकून, हे बघा ह्याचं किती घाण पाणी निघतं, औषध वगैरे मारलेलं असतं ह्याच्यावर। त्याच्यामुळे थोडंसं कधी पण फळं तुम्ही जरी खायला जरी फळं घेत असाल ना, तरी सुद्धा तुम्ही फळांना थोडंसं मीठ टाकून धुवा। बघा किती घाण पाणी निघतं आपल्या द्राक्षामधून। आता हे आपल्याला चांगले स्वच्छ द्राक्ष असे धुवून घ्यायचे आहेत आणि मग याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे आपल्याला। आणि मग आपण ह्याची जेली बनवून तयार करणार आहे बनवायला आपण आज। चला तर मग आता आपण हे सगळं स्वच्छ धुवून आपण याचा ज्यूस काढून घेणार आहे। हे बघा, आपल्या इकडे आज भरपूर सारे द्राक्ष आलेले आहेत। हे बघा, अशा प्रकारे मस्त द्राक्ष असे लालसर झालेले द्राक्ष आहेत। त्याच्यामुळे आम्ही ही द्राक्ष सगळे लालसर घेऊन आज बनवणार आहे मस्त अशी जेली बनवणार आहे द्राक्षाची। हे बघा, तुम्ही बघू शकता एवढे द्राक्ष का आपल्याला खाऊन संपणार नाही आहेत, त्याच्यामुळे आपण बनवणार आहे आज मस्त अशी द्राक्षाची थोडी वेगळी नवीन पद्धतीने बनवणार आहे। आम्ही द्राक्षाची जेली बनवणार आहे। हे बघा, आपण ही ज्यूस काढून झालेला आहे द्राक्षाचा। आपल्या 1 किलो, साधारण 1 किलो द्राक्ष होते। आहे बघा, एवढा ज्यूस निघालेला आहे आपला, भरपूर ज्यूस निघालेला आहे। आता आपण घेतलेला आहे, गॅस पेटवलेला आहे आपण। आता आपण याच्यामध्ये आता हे ज्यूस केलेला आहे ते आपण कढईमध्ये घेणार आहे द्राक्षाचा आपला। आणि आता आपण त्यात 1 वाटी साखर घेतलेली आहे, साधारण पावशेर साखर आहे, टाकून घेणार आहे आपण। आणि साखर छान आपल्याला वितळून घ्यायची आहे, विरघळून घ्यायची आहे साखर। आणि आपले हे उलताना आपल्या कढईमध्ये हलवतच राहायचं आहे सारखं, मग आपलं ते पाणी सगळं साखरेचं पाणी होईल। साखर आपल्याला चांगली विरघळून घ्यायची आहे आपल्या ज्यूसमध्ये। ह्यात पाणी अजिबात वापरलेलं नाहीये मी, फक्त आपल्या द्राक्षाचा ज्यूस ओतलेला आहे ह्याच्यामध्ये। आणि छान असं साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे ह्याची एकदम। आणि थोडासा आपल्याला हे पाकच बनवायचा आहे द्राक्षाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे। आणि आदित्य करतोय बघा इथं, हे बघा 2 आहेत 2 त्रासदायी। आधी बनवत आहे बघा, आणि आधीची छोटीशी ही आहे, बावली आहे। तिला नाही दाखवायचं। हे बघा, बऱ्यापैकी आपला पाक झालेला आहे, थोडासा चिकटपणा आलेला आहे आपल्या पाकाला। अजून थोड्या वेळ आपण ह्याला शिजवून घेणार आहे। अजून एक 5 मिनिट शिजवलं ना, बोलतं बघा बराच चिकटपणा आलेला आहे। थोडं आणखीन एक 5 मिनिट फक्त आपल्याला शिजवून घ्यायचंय, बरंच होतं। आपण बरंच आटवून घेतलेलं आहे। आता आणखीन थोडंसं आपल्याला एक 5 मिनिट गॅसवर ठेवायचं आहे, नंतर आपला पाक तयार झालेलाच आहे। 5 मिनिटात गॅसवर जाऊन द्राक्षाचा पाक अशा प्रकारे तयार झालेला आहे, छान एकदम असं। हे बघा, तुम्ही बघू शकताय कसा झालेला आहे, एकदम जेली सारखा झालेला आहे। आता आपण ह्याच्यावर पाणी ठेवलेलं आहे एका पॅन मध्ये, गॅस चालू करायचा नाही आपल्याला। फक्त पाणी टाकून आपल्याला पीठ विरघळून घ्यायचं आहे सगळं। कॉर्नफ्लॉवर आहे। आपल्या द्राक्षाचा पाक तयार झालेला आहे। आता आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे ती, आपण हे घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्यात हे थोडंसं पाणी ठेवून आपण गार पाण्यातच त्याला विरघळून घ्यायचं आहे, गरम मध्ये टाकायचं नाहीये, कारण त्याच्या जर गाठी झाल्या तर मग आपल्याला फोडता येत नाहीये। त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला गार पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग गॅस चालू करायचा आहे आपल्याला।
साधारण आपण टाकलेलं आहे ती 3-4 चमचे. एक बारकी छोटी वाटी टाकलेलं आहे पीठ. आता आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि ह्याला आपल्याला थोडंसं हलवत राहायचं आहे. सारखं हलवून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. नाहीतर मग खालचं खाली काय होईल, गाठी होतील, मग आपल्याला काय करता येणार नाही, फुटता येणार नाही. त्याच्यामुळं आपला चमचा सारखा ह्याच्यामध्ये चालू ठेवायचा आहे आपल्याला. हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला मस्त छान असं हलवून घ्यायचं आहे, कारण एकही गाठ झाली नाही पाहिजे. त्याच्यामुळं आपला चमचा सारखा ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी गार पाण्यात टाकतो तेव्हापासून आपल्याला ह्याचा चमचा हलवतच राहायचा आहे, नाहीतर 2च मिनिटात गाठी होतं. हे बघा, आता हे छान मस्त झालेलं आहे आपलं. आता हे बघा, हे ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण द्राक्षाचं बनवून घेतलेलं आहे हे टाकून घ्यायचं आहे. थांब जरा. हे बघा, हे सगळं आता हे बनवलेलं आहे हे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला. छान मस्त घरच्या घरी जर असं छान आपलं गोड एखादा पदार्थ होत असेल तर कशाला बाहेरची खायची गरज नाहीये. द्राक्षे पण भरपूर स्वस्त आहेत ह्या वर्षी. नक्की आणा आणि बनवून बघा. हे आमच्या उत्साही आदित्यची काम आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला घोटण्याची मेहनत जास्त घ्यायचं आहे मैत्रिणींनो. जसं काही चीक हाटल्यासारखीच परिस्थिती आहे याच्यामध्ये, नाहीतर मग त्याच्या गाठी होतात. त्याच्यामुळे असं काहीतरी छान असं आपल्या गाठी फुटण्यासारखं असेल ना, त्याच्याने असंही हलवून घ्यायचं आहे. कधी आपला पाक टाकल्याच्या नंतर आणि सुरुवातीला एकदा झालं आपलं. हे आता तयार झालेलं आहे. आता आपल्याला मस्त असं ह्याचं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. अजून त्याला अजून जाडसरपणा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता तूप लावून झालेलं आहे. आता आपण हे सगळं मिश्रण छान मस्त एका ताटामध्ये पसरून घेणार आहे. एकदम छान झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. जाडसरपणा पण खूप आलाय, त्याला दाटसरपणा आलेला आहे. काय पसरवायची गरज नाहीये, आपोआप छान मस्त पसरलं गेलेलं आहे. आपल्याला आता हे अर्धा तास मस्त छान सेट होण्यासाठी आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे. 15 मिनिट ठेवला तरी होणार आहे ती, पण आपल्याला जर छान मस्त सेट व्हायचं असेल तर आपण अर्धा तास त्याला गार होण्यासाठी ठेवणार आहे. बघा, आपल्या अशा मस्त घरगुती फळांचा द्राक्षाचा मस्त असं जेली जाम तयार झालेला आहे. त्याच्यावर तुम्ही ब्रेडवर किंवा चपाती सोबत असंच जसं पाहिजे तसं आपण हे जाम खाऊ शकतो. बघू शकता किती छान मस्त जाम झालेला आहे. मग आजचा हे द्राक्षाचा जेली जाम कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू असंच एक छान मस्त फळांच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.